नांदेडमध्ये निविदा न काढता नाल्याचे काम, प्रत्यक्ष पाहणीत धक्कादायक खुलासा। नांदेड जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। पासदगाव रोडवरील नाल्याचे काम कोणतीही निविदा न काढता सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या प्रकरणाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली असून संबंधित बाबी समोर आल्या आहेत। सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड येथे कार्यकारी अभियंता श्री गलधर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कामे सुरू आहेत। उत्तर विभागाचे उपअभियंता श्री संतोष नाईक आणि शाखा अभियंता श्री विजयकुमार कांचले यांच्या देखरेखीखाली पासदगाव रोडवरील नाल्याचे काम सुरू असल्याचे दिसून आले। मात्र ॲडव्होकेट प्रमोद नरवाडे यांनी या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली असता गंभीर बाब उघडकीस आली। पाहणी दरम्यान उपअभियंता श्री संतोष नाईक यांनी नाल्याच्या कामासाठी कोणतीही निविदा काढलेली नसल्याचे सांगितले। यावर ॲडव्होकेट नरवाडे यांनी निविदा न काढता काम सुरू करण्याबाबत जाब विचारला आणि काम तात्काळ थांबवण्याची मागणी केली। तसेच नियमानुसार निविदा काढूनच पुढील काम करावे अशी भूमिका त्यांनी मांडली। आता मी बोधिसत्व नगरच्या पाठीजवळ उभा आहे। तर इथं पहा, हे जे गाळ साचलेलं आहे, इथं लक्ष्मी सॉ मिल आहे, ड्युरोफ्लेक्स आहे आणि हे बोधिसत्व नगरचा येणारा रस्ता आहे। तर हा रस्ता आता ब्लॉक झालेला आहे। हा रस्ता ब्लॉक झाल्यामुळं इथं समोर जे हे आहे हे फोडलेलं आहे। आता हे किती दिवस तयार करणार नाहीत काही कळायला मार्ग नाही। आणि विशेष म्हणजे या नालीचं टेंडरच नसताना ही नाली का फोडली हेच कळायला मार्ग नाही। पण फोडली तर फोडली, हे जे आतमधून जे नाल्या यायल्यात, या बोधिसत्व नगरची जी नाली यायली इथे मेन नाली, या मेन नाली जी इथं यायली, या मेन नालीला इथं कुठं आउटलेटच दिलेलं नाही कुठं, की या नालीचा जो पाणी आहे ते पाणी त्या याच्यामध्ये जावं म्हणून। त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये इथं मोठ्या प्रमाणावर पावसाळ्यामध्ये त्रास होणार आहे नागरिकांना आणि त्या त्रासाला सामोरे जावं लागणार आहे। आणि याला जबाबदार हे सार्वजनिक बांधकाम विभाग गलधर साहेब आणि नाईक साहेब हे राहतील आणि याला जबाबदार हे मोर्गे कन्स्ट्रक्शन राहील। त्यामुळं मी संपूर्ण नागरिकांच्या वतीनं या मोर्गे कन्स्ट्रक्शनचा सार्वजनिक बांधकाम विभाग मंडळाचा निषेध करतो। आणि इकडं जे हे गाळ जे साचलेलं आहे बोधिसत्व नगर, आणि या बोधिसत्व नगरला हे ज्या पद्धतीने याचे चोकअप करून हे जे रस्ता बंद केलेला आहे, कुठल्याही प्रकारची व्यवस्था केलेली नाही। या बोधिसत्व नगरला जाणाऱ्या येणाऱ्या माणसांना कसं जावं? आता इथं बोधिसत्व म्हणजे बुद्धाचं नाव आहे आणि बुद्धाचं नाव असताना तुम्ही जर ही हालत करत असाल तर तुमच्या याच्यावर सार्वजनिक बांधकाम विभागावर। तर त्यामुळं बोधिसत्व नगरच्या सर्व रहिवाशांकडून मी ॲडव्होकेट प्रमोद नरवाडे निषेध व्यक्त करतो आणि शारदा कन्स्ट्रक्शन, नाईक साहेब आणि गलधर साहेब यांच्यावर कारवाई करावी ही विनंती करतो। या संपूर्ण प्रकरणात प्रत्यक्ष पाहणी दरम्यान संबंधित बाबी समोर आल्या असून कामाची स्थिती स्पष्टपणे दिसून येते। यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत। तसेच ज्या ठिकाणी हे काम सुरू आहे त्या परिसरातील स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया देखील घेण्यात आल्या आहेत। नागरिकांनी या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली असून काम पारदर्शक पद्धतीने व्हावे अशी मागणी केली आहे। यासोबतच कार्यकारी अभियंता श्री गलधर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कामे सुरू आहेत। उत्तर विभागाचे उपअभियंता श्री संतोष नाईक आणि शाखा अभियंता श्री विजयकुमार कांचले यांच्या देखरेखीखाली पासदगाव रोडवरील नाल्याचे काम सुरू असल्याचे दिसून आले। मात्र ॲडव्होकेट प्रमोद नरवाडे यांनी या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली असता गंभीर बाब उघडकीस आली। पाहणी दरम्यान उपअभियंता श्री संतोष नाईक यांनी नाल्याच्या कामासाठी कोणतीही निविदा काढलेली नसल्याचे सांगितले। यावर ॲडव्होकेट नरवाडे यांनी निविदा न काढता काम सुरू करण्याबाबत जाब विचारला आणि काम तात्काळ थांबवण्याची मागणी केली। तसेच नियमानुसार निविदा काढूनच पुढील काम करावे अशी भूमिका त्यांनी मांडली। बघा ते केवढं भरलेलं आहे ते सगळं। असं का? बरं, आता जी मदत नाही ती कशासाठी आहे? ते एका साईडनं पाईप आहेत आणि एका साईडनं नाली आहे। समजा याच्यात केबलचे कोणतेही तुमचे एक्स्ट्रा ते खोदायचं काम पडू नये आणि डायरेक्ट पाईप तुमचं काही पण असेल ना तर त्याच्यातून घ्यायला तुम्हाला ते चान्स आहे। याच्यासाठी ते एक्स्ट्रा ठेवलेलं आहे तुम्हाला ते, पण तुम्हाला भरणं नाही ना मात्र ते। आता आधीचा स्लॅब बघा तिने याच्यावर लेवल होतं, बरोबर आहे, त्याच्यामध्ये गाळ आहे बघा। पण आता बघा स्लॅब पडलेलं आहे ते काहीच नाहीये। गाला बघा ना, मरलं तरी भरायला पाहिजे, भरायला पाहिजे होतं मरलं त्यांनी। आता ते म्हणजे मजबूत राहणार नाही। लोडिंग ट्रक येते, माझ्यापाशी लोडिंग ट्रक येते, गाडी वगैरे ट्रक वगैरे गेलं की सगळं मध्येच जाणार ना।
बांबू सेंटरिंग म्हणून बांबूचं याच्यावर केलं. बाकी काही कसं राहिलं होते मग तेच तर सांगतो ना. अशीच गजाळ कामं नाही. चालू आहेत सगळे. आधीचं तरी गजाळ हे तरी मजबूत होतं आधी ते गजाळ आहेत बघा त्याच्यामध्ये पूर्ण. म्हणजे तोडायची काय गरज पडली यायला तोडणं आवश्यक होतं. आणि तोडलं तर नाली का काढली? गाळ फार होता ना. हो तो गाळ का काढला नाही गाळ नॉर्मली ते नाही म्हणायत, करणार नाही म्हणायत तरी. हा काढणार नाही मला नाही, नाही, नाही करणार. मला तर वाटतं हे नवीन नालीचं त्यांनी रिव्हेशन करून घेणार आहे. फक्त दाखवायचं लोकांना की आम्ही नाली केली आणि नवीन बिलं काढून घेणार, हेच चालू करणार आहेत बहुतेक. असं असतं असंच असू शकते. रस्त्याच्या बाबतीत काय रस्ता कसा झालाय रस्ता तर चांगला झाला आहे, रस्त्याबद्दल प्रॉब्लेम नाही आहे. बरं. फक्त नालीचा मोठा प्रॉब्लेम आहे आणि मोठा म्हणजे पावसाळ्यात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. पाणी फास असते. आता आता इथे रस्ता उंच झालाय तुमच्या हॉटेलपेक्षा त्या बाबतीत काय म्हणणार नाही नाही रस्ता तर पाहिजेच होता चांगला मोठा. नाही नाही मोठा नाही उंच झालाय हा, रस्ता. उंच नाही, झालंय आता उंच- गल्लीमध्ये सगळीकडे प्रॉब्लेम आले. हा? गल्लीतलं पाणी गल्लीतच राहिले. हा. आताही तुम्ही बघा आता हे बघा खड्या टाकलेल्या आहेत पण हा. लोकांना एवढा त्रास आहे तिथं. आता रस्ता उंच झाल्यामुळे 15 दिवस झाले कंटिन्यू एवढ्या पाण्यात आता काल परवा माणूस पडलाय तिथं गाडीवर. हो. म्हणजे हे रोजचं झालंय त्या लोकांना एवढा फिरून यावं लागते 2 किलोमीटर 1-1.5 किलोमीटरचं असं अंतर आता एवढं इथलं इथं घर आहे पण त्यांना एवढा त्रास आहे त्यांना त्या लोकांना समोरच्या आता सगळं नालीचं पाणी आहे पूर्ण ते पण पाणी हे नाहीये तिथे सगळं नालीचं पाणी साचलेलं आहे तिथे. म्हणजे उंच रोड झाल्यामुळे उंच रोड झाल्यामुळे त्याचं आउटलेटच नाही त्याला आता कमीत कमी तुमचं आता काय यांनी नियोजन नाही त्याचं. नाल्या केल्या या प्रत्येक गल्लीला यांनी कनेक्शन दिलं की नाही नालीचं आउटलेट कुठे नाहीच ना नाही ना नाही दिलं ना नाही बरं. हे सगळ्यांना माहित आहे हे भाग नाही, आता समजा पावसाळ्यामध्ये तुमच्या गल्लीतून समजा जर हे पाणी येत असेल समजा आउटलेट ते इकडे येत या नालीत येण्यासाठी काही आहे की नाही व्यवस्था नाही ना नाही ना नाही हा. नाही आणि मी आता हे माझं हॉटेल आहे भारत हॉटेल. तर नालीचं फार वर्षापासून काम असंच पेंडिंग मध्ये आहे. फार गाळ साचलेला आहे सगळं आहे. परत नाली निवड बोगस काम करतात. गजाळी व्यवस्थित टाकत नाहीत काही नाही आहेत. आणि मधला जी गाडा आहे नालीचा 2 नंबरची जसं जसंच आहे त्याच्यामध्ये आताच चान्स होता त्याला हा. काढायला वगैरे सगळ्या गोष्टी करायला क्लिअर गोष्टी करायला सगळ्याला. हे मालेगाव रोड तरोडा नाका ते मालेगाव रोडचं काम चालू आहे. तर या कामामध्ये सध्या तरोडा नाका ते भावसार चौकाच्या समोर गजानन महाराज मंदिरापर्यंत नालीचं काम चालू आहे. तर नाल्या अगोदर होत्या इथं, तर नाल्या अगोदर असताना सुद्धा त्या नालीवरचं फक्त जे स्लॅब आहे ते स्लॅब फोडालेत. आणि माझं सार्वजनिक बांधकाम विभागाला हे म्हणणं आहे की आपण नालीचं टेंडर काढलं होतं का, आणि नालीचं टेंडर काढलं असेल तर ते टेंडर पूर्ण नाली खोदून काढण्यासाठी काढलं होतं का फक्त स्लॅब टाकण्यासाठी काढलं होतं, आणि त्या टेंडरमध्ये काय काय कंडिशन दिल्या होत्या. आणि आता आमच्यासोबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री नाईक साहेब होते. त्यांनी पाहणी केली. तर पाहणी केल्याच्या नंतर त्यांना सांगितलं मी की साहेब तुम्ही नालीचं टेंडर काढलं का. तर नाईक साहेब म्हणाले की नालीचं टेंडर आम्ही नाही काढलं. तर त्यांचे शाखा अभियंता काय म्हणतात की ह्या नालीचं आम्ही काम जे करत आहे ते शारदा कन्स्ट्रक्शन स्वतःहून करत आहे. आता मला सांगा शारदा कन्स्ट्रक्शन एवढं म्हणजे दयावान झालं काय, कर्णाची अवलाद झाली काय शारदा कन्स्ट्रक्शन म्हणजे, तर नाही ना. तर यांना नंतर बिलं उचलून खायचे, बोगस बिलं खायचे. आणि इथं जे येणाऱ्या गल्ल्या आहेत, ज्या ज्या रस्त्याला गल्ल्या आहेत, ज्या ज्या रस्त्याला रोड आहेत, इथं असंख्य रोड आहेत, इथं असंख्य गल्ल्या आहेत. आणि त्या गल्ल्याचं जे आउटलेट आहे त्या नालीला जोडणं आवश्यक आहे. तर त्या आउटलेट त्या नालीला जोडलं तर त्या नालीमधून प्रवाह जाऊ शकतो. म्हणजे ही मेन नाली झाली. ही जी मार्गावरची महामार्गावरची जी नाली आहे ती मेन झाली. आणि या मेन नालीला जर आउटलेट जर जोडलं नाही, म्हणजे येणाऱ्या नालीचं जे आउटलेट आहे ते जर जोडलं नाही, यांनी काहीच करत नाहीत. यांना अगोदर फक्त नाम मात्र सांगत आहेत की आम्ही गाळ काढत आहोत, परंतु गाळ सुद्धा काढत नाही. तिथं तुम्ही पहा. आणि नाईक साहेबाला सुद्धा दाखवलं मी की काही जागीचा गाळा काढाले थातूरमातूर. आणि इथल्या नागरिकांना विचारलं असता हे नागरिक सुद्धा त्रस्त आहेत या नाल्यांमुळं की नालीचं काम बोगस होत आहे. त्यामुळं सार्वजनिक बांधकाम विभाग आणि शारदा कन्स्ट्रक्शन यांच्या विरोधामध्ये कायदेशीर कार्यवाही झाली पाहिजे ही आमची मागणी आहे.